राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीपात्रात जयंती नाल्याच्या प्रवाहातून कचऱ्यासह प्लास्टिक बाटल्यांचा नदीपात्रात रात्रीच्या वेळी थर साचला होता। त्याचे काम सकाळपासून नगरसेविका पुष्पा निलेश नरोटे, रुपाली अजित पवार, नगरसेवक सुभाष बुचडे आणि महानगरपालिका कर्मचारी आणि काही अधिकारी यांच्या निदर्शनास आल्याने थेट राजाराम बंधाऱ्यावरून जेसीबीच्या सहाय्याने प्लास्टिक बाटल्यांचा थर आणि काही प्लास्टिक साहित्य काढण्याचे काम सकाळपासून सुरू केले होते। यामुळे भागातील नागरिकांना, शिरोली एमआयडीसी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याला, न्यायालयात जाणाऱ्या वकिलांना, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी राजाराम बंधारा बंदच केला होता। त्यामुळे वाहनधारकांना वडणगे मार्गे आपला प्रवास करावा लागला। यातूनच काही प्रवाशांनी आणि ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली। राजाराम बंधारा नवीन पुलाचे गेले अनेक वर्ष काम बारगळले आहे। या राजाराम बंधाऱ्याच्या पुलाकडे स्थानिक आमदार आणि स्थानिक खासदार मुग गिळून गप्प का अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या। या जयंती नाल्याच्या प्लास्टिक कचऱ्यामुळे नदीपात्राचे पाणी दूषित होते, त्यामुळे नागरिक आजारी पडण्याची दाट शक्यता असते। याकडे महानगरपालिका आयुक्त लक्ष देणार का? सतर्क लाईव्ह न्यूजसाठी वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके।